का अमित काय कुठे फिरताय सगळेजण? बाबासाहेबांची जयंती येते ना आता, त्यासाठी आता तयारी चालली आहे. आणि भिंग सैनिक युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण रॅली काढणार आहोत. अच्छा, त्याचं नियोजन पूर्ण रॅली असणार आहे. येस येस. मग तू काय आता फंडिंग वगैरे गोळा करायला? आता फंडिंग चालू आहे. मग माझ्याकडून घेतली नाहीस तू? थँक्यू. आणि यायचा बाबासाहेबांची. अरे 100%. All good. नक्की नक्की नक्की. दादा 1000 रुपये? हा मग काय झालं त्याला? अरे पण तू तर बौद्ध नाहीयेस. मग बाबासाहेबांची जयंती फक्त काय बौद्धांनीच करायची असते का? अगं, बाबासाहेबांनी जेवढं बौद्धांसाठी केलेलं ना त्यापेक्षा जास्त आपल्या हिंदू समाजासाठी पण केलंय. हिंदू समाजातल्या ज्या 474 जाती आहेत ना त्या आरक्षणाचा जास्त फायदा घेत आहेत आणि आपण म्हणतो फक्त बौद्धच घेत आहे. अगं, बौद्ध समाजाने सोड, तुम्ही मुलींनी आणि ओबीसी समाजाने सगळ्यात पहिल्यांदा त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. त्याचं कारण असं की ज्यावेळी ते मंत्रिमंडळामध्ये होते ना तेव्हा ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नव्हतं. सोबत महिलांसाठी पण स्वतंत्र कायदे नव्हते, त्यांना कायदे स्वतंत्र मिळत नव्हते. त्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला तुमच्यासाठी फक्त. तर तुम्ही जास्त साजरी केली पाहिजे. मग दादा मी पण रॅलीला येणार. अमित दा, हे माझ्याकडून 2000 रुपये. तर मित्रांनो, भीम सैनिक युवा प्रतिष्ठानकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर